नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एका कॅब ड्रायव्हरचा भयानक अनुभव शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे नाव पियुष आहे. मी एका छोट्या शहरात पार्ट टाईम कॅब ड्रायव्हर आहे. अतिरिक्त उत्पन्नासाठी मी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत कॅब चालक म्हणून काम करायचो. मी माझ्या काळात काही विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत, पण काल रात्रीचे घडलं त्यासाठी मी तयार नव्हतो. साधारण मध्यरात्र झाली होती आणि मी निर्जन रस्त्यावर गाडी चालवत होतो. भाडे शोधत होतो. रस्त्याच्या कडेला एक माणूस हात करत उभा असलेला मला दिसला. तो पुरेसा सामान्य दिसत होता, म्हणून मी गाडी थांबवली. कुठे, मी विचारले. तो गाडीत बसला आणि म्हणाला, फक्त गाडी चालवा, कधी थांबायचे ते मी सांगतो. मी खांदे उडवले आणि मीटर सुरू केले. त्याने गडद कोट आणि टोपी घातली होती आणि मला त्याचा चेहरा फारसा दिसत नव्हता. संपूर्ण रस्ताभर तो काहीच बोलला नाही आणि मलाही त्याच्यासोबत बोलावेसे वाटले नाही. जंगलातून आणि शेतातून जात आम्ही जवळपास अर्धा तास गाडी चालवली. माझ्या लक्षात आले की तो खिडकीबाहेर पाहत राहिलाय. जणू काही तो काहीतरी शोधत होता. तो चिंताग्रस्त आणि अस्वस्थ दिसत होता. शेवटी एका ठिकाणी पोहोचल्यावर तो म्हणाला, इथेच थांब. मी आजूबाजूला पाहिले आणि पाहिले की आम्ही कुठेतरी मध्यभागी आहोत. झाडे आणि अंधार याशिवाय काहीही नव्हते. मला कोणतीही घरे किंवा रहदारीची चिन्हे दिसली नाहीत. तुम्हाला खात्री आहे का, मी विचारले. हो, हीच जागा आहे. मी मीटर तपासले आणि म्हणालो, 250. त्याने त्याच्या खिशात हात घातला आणि पैशाचे गठ्ठे बाहेर काढले. त्याने एक माझ्या हातात दिला आणि म्हणाला, बदल ठेवा. मी पैसे घेतले, त्याचे आभार मानले. तो गाडीतून उतरला आणि दरवाजा धडकन बंद केला. पण मला त्याच्याबद्दल एक उत्सुकता होती की या एवढ्या मोठ्या जंगलात तो माणूस का थांबला असेल. तो कुठे जातो हे पाहण्यासाठी मी थोडा वेळ तिथेच रेंगाळलो आणि मी पाहिले की तो माणूस त्या जंगलात सावलीसारखं गायब झाला. मला काही समजलंच नाही. मी विचार करत राहिलो की तो नेमका कुठे गेला आणि तितक्यात मला एक जोरदार किंचाळल्यासारखा आवाज आला. किंचाळण्याचा आवाज ऐकून मी पटकन गाडी चालू केली. वेदना आणि भीतीने भरलेली, रक्ताने माखलेली ती किंकाळी होती. तो माणूस जिथे गायब झाला होता तिथूनच ती किंकाळी ऐकायला येत होती. मला माझ्या मणक्यातून थंड लहर आल्याचे जाणवले. मला एका क्षणी असे वाटले की मी पोलिसांना कॉल करावा का, पण मी काही करण्याआधीच मला दुसरी किंकाळी ऐकू आली. यावेळी अगदी जवळून साईड व्ह्यू मिररमध्ये नजर टाकून मी पाहिले की तो कारच्या दिशेने धावत होता. त्याचा चेहरा घाबरून गेला होता. तो रक्ताने माखलेला होता आणि त्याच्या हातात काहीतरी होते आणि ते चाकूसारखे दिसत होते. मी मनातून घाबरलो होतो. मला काय करावं कळत नव्हतं. मला त्याला मदत करायची होती, पण मला त्याच्यापासून दूरही जायचे होते. तो वेड्यासारखा आणि धोकादायक दिसत होता. तो धावत राहिला आणि ओरडत मला थांबण्याची विनंती करत होता. मला एका क्षणी वाटले की थांबून त्याची मदत करावी, त्याला आपण आपल्या सोबत इथून घेऊन जावे. पण इतक्यात मला त्याच्या मागे काहीतरी दिसले. काहीतरी मोठे, गडद आणि वेगवान, काहीतरी भीतीदायक आणि जे नैसर्गिक नव्हते असे. मी गाडी अजून जोरात चालवू लागलो. मला मृत्यूची भीती वाटत होती आणि मला लवकरात लवकर त्या गोष्टीपासून दूर जायचे होते. बघता बघता मी त्या दोघांना पाठीमागे टाकले. मिररमध्ये पाहिले तर एक शेवटचं दृश्य मला दिसलं. त्या अनैसर्गिक शक्तीने त्या माणसाला खांद्याला पकडून पुन्हा जोरात जंगलात ओढून घेतले आणि दोघेही अंधारात गायब झाले. यापूर्वी त्याने चाकू सोडला आणि त्याची शेवटची किंकाळी माझ्या कानावर पडली. मी या धक्क्याने गोठून गेलो होतो. मी जे पाहिले त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. ते काय आहे हे मला माहीत नव्हते, परंतु मला माहीत होते की मला तिथून बाहेर पडायचे आहे. गावात पोहोचेपर्यंत मी थांबलो नाही.
गाडी मी एका गॅस स्टेशनवर पार्क केली आणि कारमधून बाहेर पडलो. मी थरथर कापत होतो आणि मला घाम फुटला होता. मला आजारी आणि चक्कर आल्यासारखे वाटले. त्याने मला दिलेले पैसे मी बघितले. ते 2000चे बिल होते. मला समजले की त्याला त्याच्या मृत्यूपर्यंत नेण्यासाठी त्याने मला पैसे दिले होते. त्याने मला त्याच्या शेवटच्या प्रवासासाठी पैसे दिले होते. जंगलात त्याची वाट काय पाहत आहे हे त्याला माहीत होते. पण का? त्याचे रहस्य काय होते? जंगलात ती अनैसर्गिक जाणीव काय होती? मला माहीत नव्हते आणि मला जाणूनही घ्यायचे नव्हते. पण मला एक नक्की कळलं होतं की मला आता रात्री गाडी चालवायची नव्हती. मला आता कॅब ड्रायव्हर व्हायचे नव्हते. जर ही कथा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कोणकोणत्या प्रकारच्या कथा तुम्हाला ऐकायला आवडतील हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका. धन्यवाद.